हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सर्वजण? मजेत ना? सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण भाजणीचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहणार आहोत. याआधी आपण थालीपीठाची भाजणी कशी बनवायची हे पाहिले होते. थालीपीठाची भाजणी कशी बनवायची याचा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत याआधी शेअर केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. तीच थालीपीठाची भाजणी वापरून आज आपण इथे एकदम खमंग असे थालीपीठ बनवणार आहोत. हे थालीपीठ अत्यंत पौष्टिक असे आहेत, त्यामुळे तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी असे थालीपीठ बनवू शकता. थालीपीठ बनवण्याचा अगदी डिटेल्समध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. ही थालीपीठाची भाजणी आपण चक्कीवरून थोडीशी जाडसर अशी दळून आणलेली आहे. या पद्धतीची थोडीशी जाडसरच भाजणी आपल्याला करायची आहे. आता हे पीठ वापरून आपण थालीपीठ बनवणार आहोत. आता थालीपीठ बनवण्यासाठी आपण सगळ्यात आधी हिरव्या मिरचीचं वाटण बनवणार आहोत. यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये मी लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याचबरोबर चवीनुसार हिरव्या मिरच्या आपल्याला इथे घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर अर्धा चमचा एवढं मीठ आपण इथे टाकायचं आहे आणि 1 चमचा जिरे आपल्याला इथे टाकायचे आहे. त्याचबरोबर 1 चमचा बडीशेप आपल्याला इथे टाकायचे आहे आणि मुठभर कोथिंबीर यामध्ये टाकून याला थोडंसं जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. इथे आपण देठासह कोथिंबीर यामध्ये टाकणार आहोत. देठामुळे आपल्या थालीपीठाला चव ही खूप छान लागते. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. आपण नंतर पीठ मळताना सुद्धा त्यामध्ये बारीक करून कोथिंबीर टाकणार आहोत. थालीपीठासाठी लागणारं हिरव्या मिरचीचं वाटण आपलं तयार झालेलं आहे. आता एका परातीमध्ये मी ही भाजणी घेणार आहे. एका पळीच्या साहाय्याने मी इथे 5 ते 6 पळ्या एवढं थालीपीठाची भाजणी घेणार आहे. एक थालीपीठ बनवण्यासाठी 1 पळी एवढं पीठ आपल्याला पुरेसं होतं. त्यानुसार मी इथे हे पीठ घेतलेलं आहे. आता त्यामध्येच आपल्याला हळद टाकायची आहे. त्याचबरोबर लाल मिरची पावडरसुद्धा मी इथे टाकलेली आहे आणि 1 छोटा चमचा बडीशेप आपल्याला इथे टाकायची आहे. 1 चमचा जिरे आपल्याला इथे टाकायचे आहेत. त्याचबरोबर तीळ आपल्याला इथे टाकायचे आहेत. तीळ हे आपल्याला थोडे जास्त प्रमाणातच टाकायचे आहेत. त्यानंतर कांद्याची पात मी इथे टाकणार आहे. बारीक करून कांद्याची पात आपण इथे घेतलेली आहे. आपण आपल्या आवडीनुसार ही स्किपसुद्धा करू शकतो. त्यानंतर 1 छोटी वाटी एवढी कोथिंबीर बारीक कट करून आपल्याला इथे टाकायची आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. आपण जेव्हा हिरव्या मिरचीचं वाटण बनवलं होतं त्यामध्ये सुद्धा आपण मीठ टाकलं होतं, ते लक्षात ठेवूनच आपल्याला इथे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर आपल्या चवीनुसार आपल्याला हे हिरव्या मिरचीचं वाटणसुद्धा यामध्ये टाकायचं आहे. आपल्याला ज्याप्रमाणे तिखट लागतं किंवा कमी तिखट लागतं त्यानुसार आपल्याला इथे तिखट वापरायचं आहे. आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करायचं आहे. इथे मी माझ्याकडे कांद्याची पात शिल्लक होती म्हणून मी टाकलेली आहे. कांद्याची पात जर नसेल तर आपण 1 मीडियम आकाराचा कांदा बारीक कट करून सुद्धा यामध्ये टाकू शकतो. कांद्याची पात किंवा कांदा वापरल्यामुळे या थालीपीठाची चव अजूनच खूप छान लागते आणि थालीपीठ अगदी खुसखुशीत असे बनून तयार होतात. आता यामध्ये आपल्याला थोडं पाणी घेऊन याचा घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. जास्त पण घट्ट आपल्याला हे मळायचं नाही, थोडं मीडियमच ठेवायचं आहे आणि एकदम जास्त पाणी घेऊन हे मळायचं नाही. थोडं करत पाणी आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे आणि छान असा याचा गोळा मळून घ्यायचा आहे. हे थालीपीठ अगदी पौष्टिक असे असतात. यामध्ये आपण इथे कांद्याची पात वापरलेली आहे. कधी आपल्याकडे जर वेगळ्या प्रकारची भाजी असेल तर आपण तीसुद्धा यामध्ये वापरू शकतो किंवा मग गाजर, सिमला मिरची, कोबीसुद्धा आपण यामध्ये टाकू शकतो. इथे आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे. याच्यावरती मी आता झाकण ठेवून याला बाजूला ठेवून देणार आहे. त्यानंतर आपण पुढची तयारी करतोय. आपल्याला थालीपीठ बनवण्यासाठी इथे पाणी लागणार आहे. त्याचबरोबर 1 कपडा आपल्याला इथे घ्यायचा आहे. जसं की आपल्याकडे घरी काही जुने रुमाल शिल्लक असतात किंवा मग कोणत्याही प्रकारचा कॉटनचा कपडा आपण इथे वापरू शकतो. तो कपडा आपल्याला घेण्याआधी स्वच्छ धुवून आणि ओला करून घ्यायचा आहे आणि पोळपाटावरती तो असा टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे. इथे आपलं पीठसुद्धा छान भिजलं गेलेलं आहे. आता आपण थालीपीठ बनवणार आहोत. यासाठी गॅसवरती तवासुद्धा गरम करत ठेवलेला आहे मंद आचेवरती. यानंतर आपल्याला पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि आपल्याला जेवढ्या आकाराचं थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार यातून गोळा घ्यायचा आहे. रुमाल आपला ओला होता, थोडंसं पाणी यावरती आपण टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती गोळा ठेवून आपल्याला सर्व बाजूनी छान असं प्रेस करून घ्यायचं आहे.
पोळपाट फिरवत आपल्याला याला छान असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ज्या पद्धतीचे पातळ किंवा थोडेसे जाडसर थालीपीठ आवडतात त्यानुसार आपण थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत। तवा आपला गरम झालेला आहे। मीडियम आचेवरतीच आपल्याला तवा ठेवून घ्यायचा आहे। त्यावरती मी थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला इथे अजून थोडंसं पातळ थालीपीठ बनवायचं आहे। थालीपीठ आपल्याला जेवढ्या आकाराचं बनवायचं आहे तेवढं बनवून झाल्यानंतर यावरती मी वरच्या बाजूनी थोडेसे तीळ टाकून घेणार आहे। तीळ टाकून झाल्यानंतर त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि आपल्याला या पद्धतीने तो रुमाल अगदी अलगद उचलायचा आहे आणि गरम झालेल्या तव्यावरती असा टाकायचा आहे। टाकल्यानंतर सर्व बाजूनी थोडासा हात फिरवून घ्यायचा आणि रुमाल असा अलगद काढून घ्यायचा आहे। त्यानंतर वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला थोडेसे तीळ लावून घ्यायचे आहेत आणि त्यावरती झाकण ठेवायचं आहे। थालीपीठ हे आपल्याला असं झाकूनच एक बाजू शेकून घ्यायचे आहे, नाहीतर हे थालीपीठ कोरडे पडू शकतात आणि त्यामुळे त्याला चिरासुद्धा पडू शकतात। त्यामुळे झाकूनच आपल्याला या पद्धतीने थालीपीठ शेकून घ्यायचं आहे। आता आपण दुसरं थालीपीठ बनवतो, यासाठी तोच रुमाल आपण पाण्यामधून थोडासा काढून ओला करून घेतलेला आहे आणि त्यानंतर थालीपीठाचा गोळा आपल्याला यावरती ठेवून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी पाणी लावून थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे। तोपर्यंत हे तव्यात टाकलेलं थालीपीठ होतं ते एका बाजूनी छान असं शेकलं गेलेलं आहे। आपण आता हे उघडून पाहतोय, तुम्ही पाहू शकता याला आपण पलटी करून घेतलेलं आहे। याची एक बाजू छान अशी शेकली गेलेली आहे। याला तेल लावून दुसऱ्या बाजूनी सुद्धा याला आपल्याला छान असं शेकून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण हे दुसरं थालीपीठ थापून घेणार आहोत। तव्यातील थालीपीठ जोपर्यंत शेकून होत आहे तोपर्यंत हे थालीपीठ थापून सुद्धा होणार आहे। इथे पाहू शकता तुम्ही, मी इथे एकदम पातळ असं हे थालीपीठ थापून घेतलेलं आहे। तोपर्यंत तव्यातील थालीपीठ सुद्धा दुसऱ्या बाजूने देखील छान असं भाजलं गेलेलं आहे। इथे मी थोडंसं पातळ असं थालीपीठ बनवून घेतलेलं आहे या पद्धतीने। यानंतर थापलेल्या थालीपीठावरती आपल्याला तीळ लावून घ्यायचे आहेत आणि बोटांनी या पद्धतीने असे होल करून घ्यायचे आहेत। लावलेले तीळ थोडेसे प्रेस करून घ्यायचे आहेत। आता इथे आपलं हे थालीपीठ भाजून झालेलं आहे, ते आपण आता काढून घेणार आहोत। त्याच तव्यामध्ये आपण थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि इथे दाखवल्याप्रमाणे आपल्याला हा रुमाल अलगद उचलून घ्यायचा आहे आणि गरम तव्यावरती टाकून हा रुमाल अलगद असा उचलून बाजूला काढायचा आहे आणि वरच्या बाजूने देखील आपण तीळ लावून घेणार आहोत आणि त्याच्यावरती झाकण ठेवून याला छान असं भाजून घेणार आहोत। अगदी अर्धा मिनिट ठेवल्यानंतर आपण याचं झाकण काढलेलं आहे आणि इथे आपण जे होल बनवले होते त्या होलामध्ये आपल्याला थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे। या पद्धतीने तेल लावून दोन्ही बाजूनी हे थालीपीठ छान असं शेकून घ्यायचं आहे। दोन्ही बाजूनी वरून तीळ लावल्यामुळे या थालीपीठाची चव एकदम खमंग अशी लागते। त्याचबरोबर मीडियम आचेवरती हे थालीपीठ आपण दोन्ही बाजूनी अगदी खरपूस भाजून घ्यायचं आहे। यामुळे सुद्धा हे थालीपीठ अगदी खमंग आणि खुसखुशीत असे बनून तयार होते। हे सुद्धा थालीपीठ आपलं बनवून झालेलं आहे। याच पद्धतीने मी राहिलेली थालीपीठ सुद्धा बनवून घेतलेले आहेत। आता आपण प्लेट वाढायला घेतोय। इथे आपले थालीपीठ बनवून तयार आहेत। हे थालीपीठ गरम गरम असेच खायला सुद्धा खूप छान लागतात। त्याचबरोबर दह्यासोबत किंवा लोणच्यासोबत सुद्धा हे थालीपीठ खाऊ शकतो। त्याचबरोबर घरी बनवलेल्या लोण्यासोबत तर हे थालीपीठ अगदीच अप्रतिम असे लागते। तुम्ही सुद्धा या पद्धतीने खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक असे थालीपीठ घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने बनवू शकता। याशिवाय हे थालीपीठ आपण घरी बनवलेल्या भाजणीपासून बनवलेले आहे, त्यामुळे ते अत्यंत पौष्टिक असे आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा या पद्धतीने भाजणीचे थालीपीठ नक्की बनवून पहा आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। त्याचबरोबर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या इथून पुढे येणाऱ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। थँक्यू।